माझा भाऊ आलता का हो? अहो या शेजारच्या दुकानात गेले बघा बरं. हो गायकवाड आवरा ना, द्या ना लवकर कपडे. तुम्ही लय टाइमपास करता राव. थांबा बापू राव, लय काय करता तुम्ही राव. अरे थांब ना बापू, काय काय कोराला लढायला जायचंय काय तुला? जाऊ ना संगच. अरे मी तुला सारी दुनिया पाहू राहिलो, तू इथं काय करू राहिल? 200 रुपये पाहू. अरे तू येडा झाला का मग 4 चौकात चौक घालून राहिला? जाय ना घरी. ते बाकीचं काही सांगू नको. तुम्हाला पैसे द्यायना वाटण्या करीना, मला दारू उतरली पैसे दे. ए मोठा भाऊ ऐकत जाय थोडं त्याच. नाही त्याच्या मागे हिंडायला मी काय पागल आहे का? निघतो का घरी? थोबडच फोडून टाकीन. डायरेक्ट घरी जाय. वैतागलो या पोराला गायकवाड, काय करावं काही समजना. मला एक कळत नाही बापूराव, एवढं सुशिक्षित तुमचं घरानं या पोराने खरंच तुमची चव घातली हो. याला वेळीच तुम्ही आवर घालायला पाहिजे नव्हता. लहान भाऊ म्हणून लाड केला, आता तोच डोक्यावर मेरे वाटू राहिला. दारू सोडण्यासाठी काय काय नाही केलं, पण ती दारू काय सुटाना. बापूराव तुम्हाला एक सांगतो, त्याचं लग्न उरकून टाका. अहो अशा प्याताड लोकांना कोण पोट देणार आहे? अहो चांगल्या घरातले स्थळ काही आहे ना. अहो लग्न झाल्यावर सुधरून तो द्या लवकर उरकून. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. पाहतो एखादी गोरगरिबाची. लग्न झाल्यावर तुमचा भाऊ सुधरेल याची गॅरंटी कोण घेणार? आणि जर नाही सुधारला तर काय करायचं? अहो लोकांच्या पुरी काय तुमच्या दारुड्या पोराला सुधारायसाठी आहे का? जर तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी एखाद्या गोरगरिबाच्या लेकी बाळीचं जर तुम्ही वाटोळं करायला निघले असाल ना, तर हे साप चुकीचं आहे. निर्णय तुमचा.